हॅलो गाईज, कसे आहात सगळे. प्रतीक्षाच किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. नवरात्रीचा आज सेकंड डे आहे. नवरात्री स्पेशल डिशेस बनवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. 9 दिवसाच्या 9 डिशेस. तर आज मी साधी सोपी साबुदाण्याची खिचडी बनवते आहे. तर खिचडीसाठी जे मी साहित्य घेतलेले आहे ते जिरं आहे, थोडंसं बॉइल्ड बटाटे आहेत, 2च हिरवी मिरची घेतली आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे जाडसर वाटलेला, आणि 1 वाटी भिजवलेला साबुदाणा. बॉइल्ड बटाटे घेतलेले आहेत म्हणून मी त्यांना थोडंसं फ्राय करून घेणार आहे. फ्राय करण्यासाठी मग मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि थोडंसं तेल टाकलं आहे. जास्त तेल नका टाकू. चिमूटभर जिरं टाकलं आहे, थोडीशी मिरची टाकली आहे. हे चांगलं तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये बॉइल्ड बटाटे टाकू. जर तुम्ही डायरेक्ट बॉइल्ड बटाटे टाकले तर ते साबुदाण्याच्या खिचडीमध्ये फिके लागतात, चांगले लागत नाही, टेस्ट लागत नाही. पण जर तुम्ही ही पद्धत ट्राय केली तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा 1 नंबर लागतो. बटाट्याची टेस्ट वेगळी लागते. आणि हे बॉइल्ड बटाटे असल्यामुळे त्यांना जास्त हलवू नका. फक्त बटाट्यापुरतंच मीठ टाका. बघू शकता मी जास्त हलवलेलं नाही आहे. जर आपण सारखं हलवलं तर बटाटे तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण ते बॉईल आहेत. बटाटे थोडे क्रिस्पी होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेऊया. बघू शकता कसे गोल्डन झालेले आहेत, क्रिस्पी. हे खायला पण छान लागतात, वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आता आपण ते बटाटे काढून घेतलेत, फ्राय झालेत. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. तेल बघू शकता तुम्ही, तेल भरपूर कमी टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मिरची टाकली आहे. साबुदाण्यामध्येच मी दाण्यांचा कूट मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण साबुदाणे टाकून परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता साबुदाणे व्हाईट दिसत आहेत, पण आपण त्यांना फ्राय करून. आता आपण बघू शकता साबुदाणे थोडेसे व्हाईट आहेत, पण त्यांना फ्राय करून आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया. आता थोडा हलकासा कलर चेंज झालेला आहे. थोडे व्हाईट आहेत दिसत आहेत, पण थोड्या वेळाने बघाल ना तर सगळे ट्रान्सपरंट होतील. पाहू शकता आता आपला साबुदाणा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आणि साबुदाणा पुरतंच आता मीठ टाकायचं आहे, कारण आपण बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. साबुदाणा आपलं पूर्ण परतून झाल्यावरतीच आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहे. अगोदर जर तुम्ही बटाटा टाकाल तर साबुदाणा चांगला परतला जाणार नाही. आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकू शकतो, कारण आपला साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया. मग आपली साबुदाण्याची खिचडी रेडी होऊन जाईल. बटाटा टाकायचा आहे, थोडंसं फ्राय करून घेऊ. आणि जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर टाका, अदरवाईज कोथिंबीर पण स्किप करा. थँक्यू.